वेलकम टू खारुताई चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण डेप्रिसिएशनचा एक सम सॉल्व करणार आहोत WDV मेथडने, जो टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 239 वरती आहे. इलस्ट्रेशन 5. इलस्ट्रेशन 5. मेसर्स जानकी ट्रेडर्स रत्नागिरी acquired a building on 1st April 2015 for ₹12 lakhs. आता बिल्डिंग परचेज केली आहे 1st एप्रिलला 12 lakhsला आणि नेक्स्ट year मध्ये on 1st April 2016 an extension was made to the above building by spending ₹8 lakh. म्हणजे आधी आपण एक बिल्डिंग विकत घेतली आहे 12 लाखाची आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण बांधकाम केलंय, त्याचं एक्सटेन्शन केलंय बिल्डिंगचं 8 लाखाचं. त्यानंतर काय केलंय, ऑन 1st October 2006 they sold half part of the building through broker for ₹9,50,000. ब्रोकरेज वॉज पेड ॲट 3% ऑन सेलिंग प्राइस. मग जी काय टोटल आहे, जी काय बिल्डिंग पूर्ण झालेली आहे त्याचा अर्धा भाग आपण विकलेला आहे. मग त्याची अर्धी व्हॅल्यू आपण विकली असं दाखवणार. मग जी काय पूर्ण बिल्डिंग आता झाली आहे त्याचा अर्धा भाग विकलाय म्हणून ह्याचा आपण 50-50 केलंय. जी काय व्हॅल्यू असणार, विकलं कितीला आहे, 9,50,000ला आहे आणि हे सेलिंग प्राइस आहे, ह्याच्यावरती आपण 3% ब्रोकरेज कॅल्क्युलेट करणार. हे कसं करणार हे आपण वर्किंग नोट 2 प्रॉफिट होतोय का लॉस होतोय हे जेव्हा आपण फाइंड आउट करू तेव्हा ह्याचं वर्किंग मी दाखवेन. तेव्हा आत्ता आपल्याला काय बघायचं आहे, ॲक्च्युली ऑन 31st March एव्हरी इयर दे चार्ज डेप्रिसिएशन ॲट 10% अंडर डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. डिमिनिशिंग बॅलन्स मेथड म्हणजेच WDV मेथड, म्हणजेच रिड्युसिंग बॅलन्स मेथड, जिथे आपण रिटर्न डाऊन व्हॅल्यूवरती डेप्रिसिएशन चार्ज करतो. मग इथे आपण ते 20 लाख दाखवलंय तर ही ओरिजिनल कॉस्ट आहे. इथे WDV काहीतरी वेगळी असणार, बरोबर, कारण की ही 12 लाख आधी आपण परचेज केली 2015 मध्ये. 15-16 मध्ये 12 लाखचं परचेज झालंय. 16-17 मध्ये अजून 8 लाखचं ॲडिशन झालंय आणि ह्याच्यामध्ये पण डेप्रिसिएशन चार्ज केलं असणार ना. म्हणजे सेल होईपर्यंत 20 लाख व्हॅल्यू राहिलीच नाहीये, त्याच्यात डेप्रिसिएशन मायनस करून दुसरी काहीतरी WDV येणार, बरोबर. तर ही 20 लाख मायनस डेप्रिसिएशन जी काय अमाऊंट असेल तेही आपल्याला 50-50 करायचे. म्हणजे हे 10 लाख मायनस डेप्रिसिएशन, 10 लाख मायनस डेप्रिसिएशन अशी व्हॅल्यू येणार. तर ह्याचं वर्किंगचं फॉर्मॅट आपल्याला नेहमीपेक्षा जरासा वेगळा करावं लागेल. मग आपण काय करूया, सुरुवातीला तर एकच बिल्डिंग दाखवावी लागणार, कारण की एकच बिल्डिंग, ॲसेट एकच आहे, बिल्डिंगच आहे आणि त्याला आपण वाढवली आहे. मग सुरुवातीपासून आपण एकच घेऊया आणि सेकंड इयरला आपण विकतोय. मग सेकंड इयरला आपण पहिलं हे ॲडिशन केल्यानंतर फर्स्ट डेलाच आपण एक स्प्लिट केलंय 50-50 बिल्डिंग 1 आणि बिल्डिंग 2 मध्ये ह्याला स्प्लिट करूया. फर्स्ट डे ऑफ नेक्स्ट इयर ह्याचं ॲडिशन केल्यानंतर 8 लाखाचं ॲडिशन केल्यानंतर. ह्या सममध्ये अजून काय विचारलंय, प्रिपेअर बिल्डिंग अकाउंट अँड डेप्रिसिएशन अकाउंट फॉर 3 years, दॅट इज 15-16, 16-17, 17-18. तर आपण वर्किंग बघूया. वर्किंग नोट 1, कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. WDV मेथड आहे आणि रेट आहे 10%. पर्टिक्युलर्स बिल्डिंग 1, बिल्डिंग 2 आणि टोटल डेप्रिसिएशन. मग आता ह्याच्यात व्हेरिएशन आपण काय घेऊया, ॲडिशन ऑन 1st April 15, जेव्हा पहिल्यांदा आपण ॲसेट ॲड केलं ते पहिल्यांदा आपण 12 लाखचं ॲसेट घेतलं. 12 लाख फर्स्ट इयर पूर्ण वर्ष आपण ॲसेट वापरलंय. डेप्रिसिएशन फॉर FY 15-16 10 कमी 1,20,000. हे पहिल्या वर्षीचं डेप्रिसिएशन असणार 1,20,000. मग WDV काय असणार, आफ्टर फर्स्ट इयर 10,80,000. आता दुसऱ्या वर्षी परत ॲडिशन आहे ऑन 1st April 16, बरोबर. 1st April 16 8 लाखचं ॲडिशन केलं आपण, 8 लाख. आता त्याच बिल्डिंगचं एक्सटेन्शन केलंय म्हणून आपण त्याच बिल्डिंगमध्ये ह्याचं ॲडिशन करतोय. हे जे काय ॲडिशन केलंय त्याचं कॉस्ट त्यातच ॲड करतोय.
मग डेप्रिसिएशन आपण कधीपर्यंत कॅल्क्युलेट करणार? ॲसेट आपण विकलंय मिड ऑफ द इयरमध्ये, म्हणजे कधी 1 ऑक्टोबरला विकलंय ना. ॲसेट आपण 1 ऑक्टोबरला विकलंय, हाफ पार्ट 9,50,000ला. ते डिटेल्स आपण तिथे घेतले नाहीत, लिहिले नाहीत, आपण इथे लिहून घेऊया. किती? 1 ऑक्टोबर 16, 9,50,000 आणि 3% ब्रोकरेज, हे डिटेल्स आहेत. मग आता डेप्रिसिएशन कशावर कॅल्क्युलेट करणार? दोन्हीच्या टोटलवरती कॅल्क्युलेट करणार. मग WDV ॲज ऑन 1 एप्रिल 16ला आपली WDV काय? 18,80,000. आणि ह्या वर्षी आपण ह्याच्यातली अर्धी प्रॉपर्टी, अर्धी बिल्डिंग सेल करतोय, म्हणून आपण ह्याला इथे डिवाइड करतोय 2 भागामध्ये. आता 18,80,000ला आपण डिवाइड करणार 2 पार्ट्समध्ये, डिवाइड बाय 2 करायचं. मग हे होणार 9,40,000. ओके. मग हा B2 घेऊया आणि हा B1 मध्ये 9,40,000 कंटिन्यू. मग आता ह्याचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करूया. डेप्रिसिएशन फॉर FY 16-17. जो ॲसेट विकला तो आपण फक्त 6 महिनेच वापरला. 9,40,000 इंटू 10% इंटू 6 डिवाइड बाय 12. आणि जो विकला नाही आहे त्याच्यावर आपण फुल डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार. 10 कमी 94,000. 94,000चं अर्ध काय येणार ते इथे येणार ना, 47,000. WDV काय येणार मग? 10 - 7 3, 13 - 4 9 आणि 8 93. आणि बिल्डिंग 2 ची 6,000. 13 - 9 4 846. हे ॲसेट सेकंड इयरमध्ये सेल ऑफ होत आहे. म्हणजे थर्ड इयरमध्ये फक्त आपल्याला ह्याच ॲसेटवरती डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग वर्किंग करूया. डेप्रिसिएशन फॉर FY 17-18. 10 कमी 8,4,600. मग थर्ड इयरच्या एंडला फक्त उरलेल्या ॲसेटचं WDV येणार 400. 7,61,400. मग आपण एरवी जे WDV पण कॅल्क्युलेट करतो ते पण ॲक्च्युली करायला हरकत नाही. ते 10,80,000 हे ॲडिशन झाले आणि एक डिलिशन झालंय, त्यामुळे सेकंड इयरच्या एंडला फक्त आपल्याला हीच व्हॅल्यू WDV म्हणून राहणार आहे 8,46,000. कारण की ही तर आपण विकली आहे ना. आणि थर्ड इयरमध्ये फक्त सेकंड ॲसेटलाच डेप्रिसिएट करून उरलेली ही जी व्हॅल्यू आहे ती WDV असणार 761,400. डेप्रिसिएशनची टोटल पण आपल्याकडे आहे. पहिल्या वर्षी 1,20,000 आहे, ते आपण केलं इथे. दुसऱ्या वर्षी 47,000 प्लस 94,000 हे डेप्रिसिएशन अमाऊंट आहे. आणि इथे ही डेप्रिसिएशन असणार 84,600. हे असं आपलं हे डेप्रिसिएशनचं वर्किंग झालं. ह्याला आपण थोडंसं प्रेझेंटेबल केलं आहे. जी अर्धी बिल्डिंग विकली आहे, 50% बिल्डिंग सेल केली आहे, त्याचं वर्किंग करूया. प्रॉफिट झालं की लॉस. कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट और लॉस ऑन सेल ऑफ 50% ऑफ बिल्डिंग. सेल अमाऊंट आपल्याला माहिती आहे 9,50,000 आणि 3% ब्रोकरेज आहे. तर सेल अमाऊंट 9,50,000 आहे. आणि त्याच्यात सेलिंग एक्सपेन्सेस जे आहेत, सेलिंग एक्सपेन्सेस ह्याच्यामध्ये काय आहे 3% ब्रोकरेज ऑन सेल प्राइस. सेल प्राइस आहे 9,50,000 आणि त्याच्यावरती 3% किती येणार 9,50,000 इंटू 3 डिवाइड बाय 100. 28,500. 28,500. मग आपल्याकडे नेट सेल अमाऊंट येणार 9,50,000 9,21,500. म्हणजे ॲक्च्युली विकून नेट आपल्याकडे पैसे किती आले 9,21,500.
प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण सेलची एंट्री सेपरेट मारतो, ब्रोकरेजची एंट्री सेपरेट मारतो, लीगल एक्सपेन्सेस वगैरे काय असेल तर सेपरेट मारतो, त्याच्यात TDS वगैरे पण इन्वॉल्ड असतं, असं प्रॅक्टिकल लाईफमध्ये करतो. पण आपल्याला डेप्रिसिएशन पर्पजसाठी म्हणजे इथे सिम्पल ठेवायला प्रयत्न केलाय, तर आपण तसंच सिम्पलच करूया. जेवढं विचारलंय अपेक्षित आहे 11th स्टँडर्डला तेवढंच करूया. मग इथे आपण दाखवताना सिम्पल काय दाखवायचं आहे, सेल अमाऊंट मायनस जे काय सेलिंग एक्सपेन्सेस आहेत. इथे फक्त ब्रोकरेज दाखवलंय, पुढे जाऊन दुसरे कुठले एक्सपेन्सेस दिले असेल सेल एक्सपेन्सेस ते सगळे मायनस करायचे. मग ती जी अमाऊंट येईल ती आपली नेट सेल अमाऊंट, म्हणजे ऍक्च्युली विकून आपल्याकडे हातात पैसे किती आले, 9,21,500. मग ही अमाऊंट आपली सेल अमाऊंट आहे. आणि वर्किंग नोट प्रमाणे आपल्याकडे WDV काय आहे, सेलच्या टायमाची आपण सेल करतो तेव्हा WDV आहे 8,93,000. बरोबर ना, इथे आपण 6 महिन्याचंच डेप्रिसिएशन काढलंय, म्हणून आपली 8,93,000 ही WDV आहे. मग WDV ॲज ऑन 1 ऑक्टोबर 16 म्हणजे ॲज ऑन डेट ऑफ सेल 8,93,000. मग 9,21,500 मध्ये 8,93,000 काढले, 28,500. आपल्याला WDV पेक्षा जास्त अमाऊंट आली म्हणून आपला प्रॉफिट झालेला आहे. प्रॉफिट ऑन सेल ऑफ बिल्डिंग, आपण रुपीज लिहूया. मग असं झालं आपलं वर्किंग नोट 2, आपल्याला बिल्डिंग विकून प्रॉफिट झालेलं आहे. तर वर्किंग नोट 1 झालं, वर्किंग नोट 2 झालं. आणि तुम्हाला माहिती आहे, एकदा वर्किंग आणि अमाऊंट्स रेडी झाले तर जर्नल एंट्रीज असो किंवा लेजर पोस्टिंग असो सिम्पल आहे. इन द बुक्स ऑफ जानकी ट्रेडर्स रत्नागिरी आपल्याला विचारलं काय, बिल्डिंग अकाउंट आणि डेप्रिसिएशन अकाउंट. मग हे आहे बिल्डिंग अकाउंट आणि दुसऱ्या पेजवरती डेप्रिसिएशन अकाउंट. तर पहिल्या वर्षी एंट्रीज काय पास करायचं आहे, 12 लाखचं बिल्डिंग परचेज केली आहे आणि एक डेप्रिसिएशन आहे, एवढीच एंट्री आहे. 2015 एप्रिल 1 टू बँक अकाउंट. आता 12 लाख तर कोण कॅशने देणार नाही, अमाऊंट आहे 12 लाख. आणि त्या वर्षी दुसरी एंट्री काय होती, लास्ट डेला आपण मार्चला डेप्रिसिएशनची एंट्री पास करणार बाय डेप्रिसिएशन अकाउंट 10 कमी 1,20,000. डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये आपण डेबिट साईडला 2016 मार्च 31 टू बिल्डिंग अकाउंट 1,20,000. मग त्या एंट्रीज झालेल्या आहेत, एक परचेसची होती आणि एक डेप्रिसिएशनची होती. तर मग आपण बुक्स क्लोज करू शकतो. क्लोज करताना आपण बॅलन्स ट्रान्सफर करतो P&L अकाउंटमध्ये, डेप्रिसिएशन अकाउंट होणार नेल बाय P&L अकाउंट 1,20,000. इथे 1,20,000 1,20,000. आणि मग बिल्डिंग अकाउंटला आपण क्लोज करणार 12 लाख 12 लॅक्स. 12 लाखमधून 1,20,000 गेले, 10,80,000 31 बाय बॅलन्स क्लोज डाऊन. तेच आपण ओपन करणार इथे 2016 एप्रिल 1 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 10,80,000. अशा पद्धतीने आपलं फर्स्ट इयरचं पोस्टिंग झालंय. आता सेकंड इयरमध्ये काय, सेकंड इयरमध्ये आपण फर्स्ट डेलाच ॲडिशन केलंय 8 लाखचं आणि 1 ऑक्टोबरला आपण सेल केलाय आणि सेलवरती आपल्याला प्रॉफिट झालाय. आता ह्या वेळेला ब्रोकरेजचे एंट्रीज आपण सेपरेट नाही पास करत आहोत, कारण की आपण ते सेलच्या अमाऊंटमध्ये ॲडजस्ट करतोय, ते सेलच्या अमाऊंटमधून मायनस करतोय. म्हणजे आपण सेल अमाऊंटच आपल्याला पैसे आले किती, 9,21,500 असं दाखवतोय, असं टेक्स्टबुकमध्ये दाखवलंय. प्रॅक्टिकली आपल्याला ऑब्व्हियसली सगळं हे सेपरेट दाखवावं लागणार, हे सेपरेट दाखवावं लागणार, असं होतं. म्हणून मी जसं म्हणाली, प्रॅक्टिकली प्रत्येक गोष्ट आपल्याला सेपरेटली अकाउंट करावी लागते. आणि बिल्डिंग म्हणलं तर सगळे अमाऊंट्स मोठे आहेत, सगळ्याचे आपल्याला एव्हिडन्स वगैरे ठेवावा लागतो. तर असं नेट ऑफ प्रॅक्टिकली नाही केलं जात. 11वीच्या लेवलला किंवा टेक्स्टबुकमध्ये जसं दाखवलंय त्यांनी ते सिम्प्लिफाय केलंय तुम्हाला डेप्रिसिएशनचा इफेक्ट कळण्यासाठी.
म्हणजे त्यांना काय सांगायचं होतं, जी काय सेल अमाऊंट आहे त्यातून सेलिंग एक्सपेन्सेस आपल्याला मायनस करायचे आहे, आपल्याला नेट सेल प्राइस कन्सिडर करायची आहे. ओके, तर आपण एक परचेस आणि एक सेल आणि त्याच्यानंतर उरलेल्या ॲसेटवरती एक डेप्रिसिएशन. सेल करताना आपण ह्या डेप्रिसिएशनची एंट्री पास करणार आणि इयर एंडला आपण ह्या डेप्रिसिएशनची एंट्री पास करणार. ओके, तर आपण आधी परचेसची एंट्री पास करूया. परचेस म्हणण्यापेक्षा ॲडिशन आहे, हे एक्सटेन्शन आहे, कन्स्ट्रक्शन वगैरे केलं असणार, पण ते पण खर्च आपण बँकने केले, त्यांनी बिल्डिंगची व्हॅल्यू वाढते, त्यामुळे आपण बिल्डिंगला डेबिट करतो, बरोबर ना. व्हॅल्यू वाढते मॉडर्न अप्रोच प्रमाणे, तेव्हा आपण बिल्डिंगला डेबिट करतो, हे बघितलंय. मग फर्स्ट डेलाच आपण टू बँक अकाउंट 8 लाख आणि 1 ऑक्टोबरला आपण हे सेल करतोय ॲसेट 50% बिल्डिंग, तर मग आपण त्याची एंट्री पास करणार. त्याची एंट्री पास करताना पैसे आले म्हणून आपण बँकला इफेक्ट देणार, बँक अकाउंट डेबिट. ॲसेट बाहेर जात आहे, कितीचं, 8,93,000चं ॲसेट बाहेर जात आहे, म्हणून बिल्डिंग अकाउंटला आपण क्रेडिट करणार वॉट गोज आउट प्रमाणे. आणि प्रॉफिट्सला आपण, प्रॉफिट्स अँड गेन्सला आपण क्रेडिट करतो, म्हणून 28,500ला आपण क्रेडिट करणार. तर ह्याचा इफेक्ट आहे. प्रॉफिटची एंट्री नेहमी आपल्याला लक्ष देऊन पास करायची असते. तर आधी आपण बिल्डिंग अकाउंटमध्ये 2016 ऑक्टोबर 1 जो ॲसेट सेल केला आहे त्याचा डेप्रिसिएशनची एंट्री पास करणार 47,000 बाय डेप्रिसिएशन अकाउंट. आणि त्याच दिवशी सेल पण केलं आहे बाय बँक अकाउंट, बँकेत पैसे आले 9,21,500. तर प्रॉफिट आपण दुसऱ्या बाजूला इफेक्ट देतो, बिल्डिंग अकाउंटला डेबिट करून. ऑक्टोबर 1 टू प्रॉफिट ऑन सेल ऑफ बिल्डिंग 28,500. मग अशा पद्धतीने ॲसेट जी बाहेर गेली त्याची व्हॅल्यू काय, 9,21,500 मायनस 28,500, 9,21,500 मायनस 28,500. अशा पद्धतीने 8,93,000ची ॲसेट बाहेर गेली असा इफेक्ट आपण आता दिला. 8,93,000 बरोबर ना. हे आपण ह्या ॲसेटला बिझनेसमधून वॉट गोज आउट प्रमाणे एंट्रीज पास केली. आता इयर एंडला परचेसची एंट्री झाली, सेलची एंट्री झाली. आता इयर एंडला जी ॲसेट बॅलन्स आहे त्याचा आपण डेप्रिसिएशन चार्ज करणार 94,000. 2017 मार्च 31 बाय डेप्रिसिएशन 94,000. मग आता आपण दोन डेप्रिसिएशन इफेक्ट दिले बिल्डिंग अकाउंटमध्ये. तर डेप्रिसिएशन अकाउंटला पोस्टिंग करूया 2016 ऑक्टोबर 1 सेलच्या टायमाचं डेप्रिसिएशन टू बिल्डिंग अकाउंट आणि इयर एंडला 2017 मार्च 31 टू बिल्डिंग अकाउंट. अमाऊंट काय, 47,000 आणि 94,000. 47,000 आणि 94,000. मग सगळे एंट्रीज झालेत तर आपण बुक्स क्लोज करू शकतो. 141 आणि आपण डेप्रिसिएशनचं सगळं बॅलन्स P&L अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो 2017 मार्च 31 बाय P&L अकाउंट. अशा पद्धतीने सेकंड इयरचं डेप्रिसिएशन अकाउंट क्लोज झालं आहे. आपण बिल्डिंग अकाउंट पण क्लोज करूया. 10,80,000 प्लस 8 लाख प्लस 28,500 19,08,500 आणि त्यातून मायनस 47,000 मायनस 91,500 मायनस 94,000 8,46,000. नेक्स्ट डेला आपण कॅरी फॉरवर्ड करणार टू
बॅलन्स ब्रॉट डाऊन 8,46,000. इथे आपली सेकंड इयरची पोस्टिंग झालेली आहे. मग आता थर्ड इयरमध्ये काय करायचं आहे? थर्ड इयरमध्ये उरलेले 50%चा जो ॲसेट आहे, बिल्डिंग आहे, त्याच्यावर फक्त एक डेप्रिसिएशनची एंट्री आहे. बाकी नो परचेस, नो सेल, एकदम सिंपल एंट्री, डेप्रिसिएशन एंट्री. 2018 March 31 बाय डेप्रिसिएशन अमाउंट काय? 84,600. 84,600 हे ओपनिंगचंच एक झिरो कमी. आणि डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये 2018 March 31 टू बिल्डिंग अकाउंट 84,600. आणि दुसरं काय एंट्री नाही, तर आपण बुक्स क्लोज करतोय. सेम डेला आपण ट्रान्सफर करणार P&L अकाउंटमध्ये. डेप्रिसिएशन बॅलन्स बाय P&L अकाउंट 84,600. 84,600 असं डेप्रिसिएशन अकाउंट क्लोज होणार. 3 वर्षाचे झाले. आणि बिल्डिंग अकाउंट आपण क्लोज करूया. 8,46,000. 8,46,000 minus 84,600 7,61,400. By balance close down. Next day la carry forward 2019 April 1 to balance brought down 7,61,400. तर आपले सगळे पोस्टिंग झालेले आहे. तर आपण ह्या सम मध्ये केलंय काय? ह्या सम मध्ये फर्स्ट टाइम एका ॲसेटचं ॲडिशन केलंय. एकाच ॲसेटला ॲडिशन केलंय, नंतर त्याचं स्प्लिट केलंय, डिवाइड केलंय. असं वेगळं वर्किंग आपण पहिल्यांदा केलंय आत्तापर्यंतच्या सम्सपेक्षा. आणि अर्धा ॲसेट विकलंय, त्याच्यामध्ये सेलिंग एक्सपेन्सेसला कसं इफेक्ट द्यायचं ते आपण या सममध्ये बघितलंय. आणि मग नेहमीचं एकदा वर्किंग झालं की सिम्पल नेहमीसारखे एंट्रीज होते. बिल्डिंग अकाउंट आणि डेप्रिसिएशन अकाउंट. बिल्डिंग अकाउंटमध्ये आपण प्रॉफिटचं पोस्टिंग पण केलंय, जे आपल्याला नेहमी लक्ष देऊन करायचं असतं. ह्याच्यात चुका होण्याची शक्यता असते. तर एक प्रॉफिटचं पोस्टिंग पण झालं आणि नंतर ॲज युजल डेप्रिसिएशन अकाउंटचं पोस्टिंग पण झालं. तर इथे संपला हा आपला इलस्ट्रेशन 5.